M24 न्यूज। मी आहे आपल्यासोबत दिव्या आणि मोहिते। एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर। सत्यजित पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील। जयंत पाटील यांनी मतदान करून बजावला हक्क। सर्व साधन संपत्तीचा वापर करून सध्याच्या निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्याचे काम विरोधक करत आहेत। विरोधकांना त्यांचा पराभव दिसत असल्याने अनेक ठिकाणी विरोधक साधन संपत्तीचा वापर करत असल्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले। ते साखरा येथील 63 नंबर मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी आले असता माध्यमांशी बोलत होते। यावेळी युवा नेते प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील व सुनबाई उपस्थित होत्या। लोकशाही वाचवण्याची देशातल्या मतदारांना ही मोठी संधी आहे आणि त्यांनी आज जास्तीत जास्त मताचा अधिकार बजावला तर मला वाटतं की प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य पूर्ण होईल। पण कालपासून मी बघतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे विरोधी असणारे उमेदवार सर्व ठिकाणी हैराण करतायत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये आज बघितलं तर सर्व ठिकाणी परवापासून सर्व साधन संपत्तीचा वापर करून मतदारांना प्रभावित करण्याचं काम झालं। मला 1995ची निवडणूक आठवते की ज्यावेळी TN शेषन सारखा निवडणूक आयोगाचा प्रमुख होता आणि त्यांनी या देशाला फार मोठी शिस्त घातली। आज मात्र निवडणूक आयोग आणि सगळी यंत्रणा ही बघायचं काम बघते आणि सर्व ठिकाणी उघडपणाने सर्व पद्धतीचा वापर चालू आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांना प्रभाव करण्याचं काम चालू आहे असं म्हणतात। मला माहीत नाही पण असं म्हणतात की सरकारी यंत्रणेतूनच वाटपाचा कार्यक्रम चालू आहे असं लोक म्हणतात। पण तरी देखील माझा महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सत्सद्विवेक बुद्धीवर विश्वास आहे ते योग्य पद्धतीने मतदान करतील। बारामतीमध्ये रात्री 1 वाजेपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँक सुरू होती आणि पोलिसांच्या गाडीतूनच पैसे वाटल्याचा आरोप सुद्धा रोहित पवार यांनी केलेला आहे। कसं बघता सगळीकडे असं झालेलं आहे आणि कधी नव्हे की पोलीस यंत्रणा, सरकारी यंत्रणा ही ज्यांचं सरकार आहे त्यांना बळी पडते असं दिसतंय आणि त्यामुळं पूर्वी कायद्याने प्रचार संपल्यानंतर कोणतीही यंत्रणा बाहेर येणार नाही, कुठल्याही पक्ष कार्यकर्ते वगैरे फिरणार नाही असा कायदा आहे। पण तसं न होता सर्रास सर्व ठिकाणी सर्व ते चालू आहे आणि पोलीस यंत्रणा बघते आहे। पराभवाच्या भीतीने ज्याचा पराभव होणार आहे तो प्रचंड पैसे खर्च करायला लागला आहे आणि शेवटचा प्रयत्न बुडताना जसं माणूस करतो तसं अनेक ठिकाणी आम्ही बघतोय। दुर्दैव आहे पण मला वाटतं की महाराष्ट्रातली जनता, देशातली जनता जे मनात ठरवले तेच करेल। सांगली, हातकणंगले, बारामती काय निकाल अपेक्षित आहे? आता आज मतदानच होतंय त्यामुळं आम्ही म्हणून आमचा विजय होतोय सगळीकडे। पण ज्या पद्धतीनं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल त्याच्यावर निकाल अवलंबून आहे। आज पूर्व विदर्भात किंवा पश्चिम विदर्भात, पूर्व विदर्भात मतदानाचे आकडे कमी राहिले कारण उन्हाचा फटका फार होता आणि पश्चिम विदर्भात थोडीशी वर्ध्यासारख्या ठिकाणी 63% मतदान झालं। मला वाटतं या भागात सगळीकडं हेच मतदान 70-72% जाईल, चुरशीचं मतदान होईल असा मला विश्वास आहे। हातकणंगले मतदारसंघामध्ये सत्यजित आबा पाटील हे फार लोकप्रिय उमेदवार आहेत। लोकांनी त्यांना फार प्रतिसाद उत्तम दिलेला आहे आणि ते आघाडीवरचे उमेदवार आहेत। त्यांची आघाडी सहन होऊन घाबरून दुसऱ्या आमच्या विरोधी उमेदवारांनी काल आणि परवा बराच चुरडा केलेला आहे। आता बघायचं लोक काय करतात ते, पण मला वाटतं सत्यजित आबांनाच लोक यावेळी प्रतिसाद देतील। बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी M24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच आमच्या M24 न्यूज चॅनलच्या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा M24 न्यूज।